आपण दरवेळी जे आपल्याकडे नेहमी येतात त्याने ह्याची सगळी कल्पना आहे, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो की आपण आपल्या कार्यक्रमात मराठी समजतं ना, पुष्पगुच्छ देत नाही, कारण पर्यावरण ह्या दृष्टिकोनातून फुलांची नाहीतरी तो पुष्पगुच्छ कुठेतरी पडून राहतो आणि मग त्याला काही मजा नाही येत. आणि काही ठिकाणी हल्ली झाड पण देतात, पण ते लोक नेऊन लावतात नाही लावत, म्हणून आपले चीफ गेस्टचं स्वागत आपण गिफ्ट देऊन करतो आणि त्याच्यासाठी आपण एक छान ट्रॉफी बनवलेली आहे, ती ट्रॉफी त्यांना देतो आणि त्यांच्यापासून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मी नायगावकर सरांना आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतो, त्यांचं आपण स्वागत करूया. इथे माईककडे या, म्हणजे तुमचा हा माईक इकडे. आपल्या जजिंग पॅनलमध्ये काल जे जजेस आले होते फोटोग्राफीचे, त्यापैकी 2 जज काल आले होते, त्यातले आज पुन्हा 2 आलेले आहेत, पण ज्या काल आल्या नव्हत्या त्यांचं आपण स्वागत करतो. ज्योती शिंदे, लंडन, सिनेमॅटोग्राफर. ज्योतीचं स्वागत करून झाल्यानंतर मी तिला 2 मिनटं बोलायला सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की सिनेमॅटोग्राफी या क्षेत्रामध्ये तिने किती मोठं काम केलेलं आहे. हां, आल्याबरोबरच आम्ही स्वागत करतो. ज्योती मॅडमकडनं मी त्यांच्याबद्दल जे त्यांच्या तोंडून ऐकलं होतं ते मला वाटतं त्यांच्या तोंडून तुम्ही पण ऐका, की क्रिकेट मॅचच्या कॅमेरामन म्हणून त्यांनी कशा पद्धतीने, म्हणजे त्या काळातली गोष्ट आहे ती ना, मला वाटतं तू. हॅलो, नमस्कार. आता आजचा आपला जो कार्यक्रम आहे त्या दरवर्षी अतिशय रसाळ वाणीने, मधुर वाणीने, असं अनेक त्याला उपमा देता येतील. त्या RJ मधुरा अनारेड्डी आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि याच्या पुढचा कार्यक्रम मी माईक त्यांच्याकडे देणार आहे. त्या रेडिओ जॉकी पण आहेत आणि अतिशय उत्तम कीर्तनकार आहेत. आणि मी त्यांचं नालासोपाऱ्याला एक कीर्तन ऐकलं होतं आणि मग मी तिथेच थांबलो कीर्तन संपेपर्यंत. आणि मग तुला भेटून, म्हणजे वडील पण होते तेव्हा, म्हटलं तू यायला हवं. मग मला वाटतं बरेच वर्ष ती येते आता प्रत्येक कार्यक्रमाला. नमस्कार. लावण्याची आगळीच ही किमया, लावण्याची आगळीच ही किमया, किती सुंदर आहे ही चित्रांची, छायाचित्रांची दुनिया. देखण्या प्रतिभेचा हा अचंबित करणारा विलोभनीय आविष्कार, देखण्या प्रतिभेचा हा अचंबित करणारा विलोभनीय आविष्कार, सत्यम शिवम सुंदराला कॅमेऱ्यातून खुलवणाऱ्या, कुंचल्यातून फुलवणाऱ्या प्रतिभेला मनापासून नमस्कार. अशा प्रतिभेला मनापासून नमस्कार. खरंच या चित्रांच्या सगळ्या दुनियेमध्ये आपण सगळेजण उपस्थित आले आहोत आणि नेहमी या कार्यक्रमामध्ये, या चित्रांच्या दुनियेमध्ये आल्यावर एका छान स्वप्नवत सुंदर विश्वामध्ये आल्यासारखं वाटतं. आणि अर्थातच अशा मान्यवरांच्या आगमनामुळे या कार्यक्रमाची शोभा ही नेहमीच वाढते. सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर आणि त्याचसोबत सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर ज्योतिताई शिंदे आपल्यासोबत आहेत. त्यांचं अगदी स्नेहपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते.
ॲपॅक या संस्थेबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. ॲपॅक या संस्थेबद्दल आपल्याला माहीतच आहे, पण जे इथे नव्याने उपस्थित असतील त्यांच्याकरता ॲपॅकबद्दल थोडंसं सांगते. ॲपॅक APSC म्हणजे आर्ट, फोटोग्राफी, ॲडव्हेंचर आणि क्राफ्ट या गोष्टींचं शिक्षण ॲपॅकमध्ये दिलं जातं. आर्ट म्हणजे त्याच्यात इजिप्शियन किंवा मधुबनी, वारली पेंटिंग, ड्रॉइंग या सगळ्याचं शिक्षण आर्ट या माध्यमामध्ये दिलं जातं. फोटोग्राफीमध्ये इनडोअर, आउटडोअर सर्व प्रकारची फोटोग्राफी तिथे शिकवली जाते. ॲडव्हेंचर मग त्याच्यात वाईल्ड लाईफ असेल किंवा बर्ड फोटोग्राफी याचे वर्कशॉप्स तिथे आयोजित केले जातात. आणि क्राफ्टमध्ये बेस्ट आउट ऑफ वेस्ट आपण ज्याला टाकाऊपासून टिकाऊ म्हणतो अशा आणि विविध अशा सुंदर वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण क्राफ्ट या माध्यमाअंतर्गत तिथे दिलं जातं. आणि या ॲपॅक संस्कृतीचे, या ॲपॅक संस्थेचे, खरं तर ॲपॅक ही एक संस्कृतीच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कलेला हृदयामध्ये जिवंत ठेवण्याची अशी ही एक संस्कृती आहे. आणि या ॲपॅकचे सर्वा जे आहेत श्रीयुत विनायक पुराणिक आणि अर्चना देशपांडे, त्यांचा मी थोडक्यामध्ये परिचय दोघांचाही करून देते. सर्वप्रथम श्रीयुत विनायक पुराणिक 1976 पासून फोटोग्राफी क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. फोटो अल्बमचा त्यांचा व्यवसाय होता, त्यामुळे जगभरातले फोटोग्राफर त्यांच्या संपर्कात आहेत. म्हणजे अटलांटा, पॅरिस, दुबई असा कुठलाच देश नसेल की जिकडचे फोटोग्राफर त्यांना माहीत नाही आहेत. 2011 त्यांनी ॲपॅक ही संस्था स्थापन केली. वेडिंग फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये आर्टोग्राफी ही संकल्पना त्यांनी जन्माला आणली. गोव्यामध्ये त्यांनी पीटर कूपर आणि कविता या दाम्पत्याच्या लग्नाची फोटोग्राफी केली होती. तेव्हा पीटर कूपरने लंडनवरून त्यांना पत्र लिहून पाठवलं होतं की दिस काइंड ऑफ सर्व्हिसेस दे डोंट हॅव इन लंडन ऑल्सो असं त्याच्यामध्ये लिहिलं होतं. म्हणजे हा आपल्या संपूर्ण मला वाटतं भारत देशाचाच हा गौरव आहे. वेडिंग फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये महिलांना पुढे आणण्याचं श्रेयही त्यांनाच जातं, कारण आधी महिला व्यवसाय म्हणून त्या क्षेत्राकडे तितकंसं वळायच्या नाहीत, पण महिलांना व्यवसाय म्हणून हे क्षेत्र निवडण्याकरता त्यांनी प्रोत्साहन दिलं. दूरदर्शन, सह्याद्री, स्टार, झी सर्व नामांकित वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. आकाशवाणीवर सुद्धा त्यांच्या अनेक मुलाखती झालेल्या आहेत. फोटोग्राफी आणि चित्रकला ह्या ज्या दोन कला आहेत त्या दोन्ही कलांना एकत्र आणून एकाच वेळेला म्हणजे या आर्ट गॅलरीमध्ये इथे चित्रकलेचं म्हणजे चित्रांचंही प्रदर्शन आहे आणि फोटोग्राफीचे जे फोटोग्राफ्स आहेत त्याचंही प्रदर्शन इथे भरलं जातं आहे. आणि दोन्ही करता एकच विषय दिलेला आहे, ही सुद्धा संकल्पना त्यांचीच आहे. सिम्बॉसिस स्कूल ऑफ फोटोग्राफीमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. आणि एक त्यांच्याविषयी अजून वेगळी गोष्ट सांगायची म्हणजे श्री 420 या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन त्यांनी दादरमध्ये वर्गणी गोळा करून, त्याला म्हणजे बरीच वर्ष झाली, 1992 त्यांनी घरं बांधली होती, एक बिल्डिंग बांधली होती खरं तर. आणि त्याची दखल घेऊन रतन टाटा आणि नानी पालखीवाल सारख्या महंतमांनी त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन बॉम्बे हाऊसला त्यांचा सत्कार केला होता. तर कलेचा ध्यास घेतलेले असे म्हणजे खरं तर गुरु आपल्या सगळ्यांचे, अर्थातच इथे अनेक शिष्य त्यांचे उपस्थित आहेत त्यांचे आणि अर्चनाताईंचे. ते दोघंही गुरु कसा असावा त्याचं आदर्श उदाहरण आहे. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले की गुरु कसा असावा तर भूतकाळाचा दुवा आणि भविष्याचा दिवा, तसे हे दोन्ही गुरु लाभलेले आहेत. आणि या सगळ्या शिष्यांविषयी बोलायचं झालं तर मला नेहमी असं वाटतं शिष्य हे 3 प्रकारचे असतात. एक मातीच्या गोळ्यासारखा असतो जो सूर्यकिरण आपल्याकडे परावर्तित करून घेतो.
दुसरा असतो तो आरशासारखा असतो, सूर्यकिरण आपल्याकडे परावर्तित करून घेतो आणि त्याला परत पाठवतो. आणि तिसरा शिष्य ना हिऱ्यासारखा असतो, तो सूर्यकिरण नुसतं परावर्तित करत नाही तर त्याच्या तेजाने स्वतः तळपून उठतो. तसेच हे सगळे शिष्य आहेत आणि त्यांची चित्र आणि अर्थातच त्यांचे फोटोग्राफ्स बघून त्याची प्रचिती आपल्याला येते. अर्चनाताईंबद्दल मी थोडक्यात सांगते. अर्चना देशपांडे जोशी, त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. म्हणजे त्यांची ओळख करून देताना खरं तर हस्तकलाकार, चित्रकार, फोटोग्राफर, लेखिका अशा विविध पैलूंचाच उल्लेख करावा लागेल. कारण लोकसत्ता, लोकमत, सामना अशा नामांकित वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर गृहशोभा, लोकप्रभा, चित्रलेख अशा मासिकांमधूनही त्यांनी लेखन केलेलं आहे. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. त्यांचं पहिलं पुस्तक छंदमित्र हे सन 2018-19ला सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत महाराष्ट्राच्या शाळांमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभ्यासक्रमामध्ये लागू केलं आहे. आणि याशिवाय आर्टोग्राफी, लग्नाची फोटोगोष्ट, फोटोमंत्र, क्लिक ट्रिक अशी त्यांची इतरही अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सह्याद्री, झी मराठी, साम TV, मी मराठी, ABP माझा अशा अनेक नामांकित वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. US काउन्सिलच्या महिला विकासाविषयी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांना उत्तम फोटोगोष्ट पुरस्कार 2014 साली मिळाला होता. आविष्कार फोटो स्पर्धेमध्ये पॅटर्न विषयात ठाणे महापालिकेकडून 2011 साली त्यांना पुरस्कार मिळाला होता. वुमेन ऑफ सबस्टन्स हा ठाणे वैभव आणि कलानिधीकडून 2019 साली त्यांना पुरस्कार मिळाला. आदर्श विकास मंडळ आणि कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलतर्फे 2022 साली नवदुर्गा सन्मान त्यांना मिळाला आणि असे इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. जिद्द शाळा, जागृती पालक संस्था, समतोल फाउंडेशन, इच वन टीच वन, नवनिर्मिती अशा अनेक संस्थांमध्ये त्यांनी चित्रकला आणि हस्तकलेच्या कार्यशाळासुद्धा घेतलेल्या आहेत. सिम्बॉसिस स्कूल ऑफ फोटोग्राफी पुणे इथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून त्या कार्यरत होत्या. DY पाटील फोटोपेस्ट नेरूळ, KG सोमय्या महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ अशा नामांकित महाविद्यालयांमध्ये सुद्धा फोटोग्राफीची कार्यशाळा त्यांनी घेतलेली आहे. तसंच महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, ठाणे यांच्याकरता म्हणजे या वृत्तपत्रांकरता सुद्धा त्यांनी कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अनेक नामांकित शाळा, संस्था आणि महाविद्यालयांमध्ये त्यांनी चित्रकला, फोटोग्राफी, रांगोळी, मेहंदी अशा स्पर्धांचं परीक्षणही केलेलं आहे. लोकमत चॅनेल, तन्वी हर्बल, अमृत संवाद, नवराष्ट्र मुंबई, नवचेतना संवाद अशा अनेक यूट्यूब चॅनेल्सवर सुद्धा त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. तसंच आकाशवाणी मुंबई केंद्रावर सुद्धा त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. तर आपण एकदा मला वाटतं जोरदार टाळ्या वाजवूया या दोघांकरताही. आणि आता ॲपॅक या संस्थेचा हा जो 17वा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही जी स्पर्धा ॲपॅक या संस्थेने आयोजित केली होती त्याचा या 17व्या स्पर्धेचा हा इगाता जो फेस्टिवल होता त्याचा हा जो बक्षीस समारंभ आहे त्याच्याकरता जे विषय दिले होते ते विषय आपल्याला सगळ्यांना माहीतच आहेत. ब्लॅक अँड व्हाईट, ट्रॅव्हल आणि सेलिब्रेशन हे विषय या स्पर्धेकरता देण्यात आलेले होते. खरं तर बघा, हे तिन्ही विषय जे आहेत कृष्णधवल, प्रवास आणि सेलिब्रेशन अर्थातच कुठलीही गोष्ट साजरी करण्याची कला, हे तिन्ही विषय खरंच किती एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. आपलं आयुष्यसुद्धा बघा ना कसं कृष्णधवलच एक प्रकारे आहे, ब्लॅक अँड व्हाईटच आहेत. म्हणजे या जीवनामध्ये ब्लॅक पार्टही असतो, व्हाईट पार्टही असतो. आपल्याला तो ब्लॅक पार्ट आहे ना त्याच्याकडे दुर्लक्ष करून व्हाईट पार्टचं सेलिब्रेशन करता येणं हा खरा जीवनाचा प्रवास आहे. आणि खरंच त्या तिघांची सांगड इतकी सगळ्यांनी चित्रातून सुंदर घातली आणि फोटोग्राफ्समधून की हे अक्षरशः डोळे दिपून जातात.
हा जो कार्यक्रम आहे त्याला पुढे नेण्याकरता काही प्रायोजक आपल्याला खूप मोलाची मदत करतात. अर्थात त्या प्रायोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्या प्रायोजकांची नावं सांगायची म्हणजे त्यांच्यापैकी कोणी उपस्थित HP अर्थातच HP रेडिंग्टन प्रिंट पार्टनर सिन्स 2018 यांनी प्रायोजकत्व दिलेलं आहे. त्याचप्रकारे जाई काजळ आणि त्याच्यानंतर पितांबरी यांनी सुद्धा प्रायोजकत्व दिलेलं आहे. पितांबरी यांच्यातर्फे एका म्हणजे लेडी आर्टिस्टला, एका स्त्री कलाकाराला एक छान बक्षीस दिलं जाणार आहे. ज्यांना सर्वाधिक गुण मिळालेले असतील अशा स्त्री कलाकाराला एक छान बक्षीस दिलं जाणार आहे. त्यानंतर इझी वे एरियन सोल्युशन यांनी सुद्धा प्रायोजकत्व दिलेलं आहे. डिजिटल मीडिया पार्टनर सिन्स 2016 यांनी प्रायोजकत्व दिलेलं आहे. टेस्टी किंग यांनी सुद्धा प्रायोजकत्व दिलेलं आहे. धन्यवाद. काही हितचिंतक जे ॲपॅक संस्थेला मनापासून सहकार्य करत असतात, मदत करत असतात, त्या म्हणजे आरती सरस्वती शरवष्टी आणि सुहास मालेकर यांचे सुद्धा मनापासून आभार. त्याच्यानंतर वीरा दस्तूर यांचं सुद्धा खूप महत्त्वाचं सहकार्य आहे. वृषाली मोहिते, तृप्ती रॉय, पराग नलावडे, मिलिंद वांद्रेकर, श्रुती लेले, दीपेन शहा, अनिल कसबे, अनिल नेरुरकर, मीनाक्षी जोशी, गीता बडे, संतोष ठाणेकर, दिलीप कांबळे, रवी कानडे आणि विनय तोंडगावकर सगळ्यांचे अगदी मनापासून. आणि फक्त स्लाईड आधी तयार झाल्या होत्या ना. आणि सुमित सर परे. तर सगळ्यांविषयी मनापासून स्नेह व्यक्त करते. आणि पुढे अर्थातच आता एक पुस्तक प्रकाशन होणार आहे आणि त्या पुस्तक प्रकाशनाविषयी मी विनायक पुराणिक सरांना विनंती करेन की त्यांनी सांगावं. मला वाटतं ज्यांचं पुस्तक आहे त्यांनी जर इथे उपस्थिती लावली तर आपण आपल्या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते त्या पुस्तकाचं उद्घाटन करू. कारण ते पुस्तकाचं जे प्रिंटिंग आहे ना, हे प्रिंटिंग खूप वेगळ्या प्रकारचं प्रिंटिंग आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः हजर राहा, कारण त्याला हाताळण्यासाठी सुद्धा हँडग्लोव्ज दिलेले. म्हणजे दिस वन बुक प्रिंटिंग कॉस्ट मला वाटतं 16,000 रुपये ना